खास। दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये मी डॉक्टर हर्षद सुराणा यांचं मनापासून स्वागत करते। आज आहे वर्ल्ड हायपरटेन्शन डे आणि या दिनानिमित्त डॉक्टर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल, त्याचबरोबर तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय करून द्या। नमस्कार, मी डॉक्टर हर्षद दिलीप सुराणा, विनिंग हार्ट केअर सेंटर धुळे इथनं कन्सल्टंट इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट बोलत आहे। मी आज आपल्या जागतिक रक्तदान दिवसानंतर बद्दल बोलणार आहे। आजचं जे टॉपिक आहे हे आहे का आपलं ब्लड प्रेशर जे आहे त्याला कंट्रोलला ठेवायचं म्हणजे आपण जास्त जगू शकतो। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये आज जे बीपीचा त्रास आहे ते 100 पैकी 30 लोकांना होत आहे। तर हे आपल्याला कसं कमी करता येईल त्याकरता मी काही टिप्स देणार आहे। सर्वात पहिले जे असतं ते मीठ जे आहे ते आपल्याला WHO प्रमाणे फक्त एका दिवसात घ्यायला पाहिजे। आणि भारतामध्ये आपण मिठाचे पदार्थ म्हणजे चटणी, लोणचे, पापड हे सगळं खूप जास्त खातो, फास्ट फूड, जंक फूड, त्यामुळे ते मिठाचं प्रमाण 5 ग्राम पर्यंत जात आहे। तर सर्वात पहिले आपल्याला मीठ हे 3 ग्राम पर्यंत ठेवायचं आहे। दुसरं आहे की आपल्याला डेली 30 मिनिटं वॉक करायला पाहिजे। वॉक केल्याने ब्लड प्रेशर कमी राहतं आणि आपली हेल्थ चांगली असते। तिसरं म्हणजे आपल्याला जर काही आजार असेल तर जसं बीपी, शुगर, तर ते आपण रेग्युलरली चेक करून कंट्रोलला ठेवायचं। चौथं म्हणजे हेल्दी डाएट म्हणजे जंक फूड, बाहेरचं खाणं, तळलेल्या वस्तू, नॉनव्हेज हे पदार्थ कमी ठेवायचे। नो व्यसन म्हणजे हे सिगरेट, दारू यापैकी कोणतेही व्यसन असेल तर ते सोडायचं। पुढचं महत्वाचं कारण जे आहे ते स्ट्रेस। आज प्रत्येकाला स्ट्रेस आहे, तर आपल्याला स्ट्रेस जे आहे ते बी कमी ठेवायचं आहे। आणि रेग्युलर एक्सरसाइज, लो सॉल्ट डाएट, हेल्दी फूड, रेग्युलर चेकअप आणि स्ट्रेस हे सगळं आपण मॅनेज केल्याने आपल्याला बीपीचा जे त्रास आहे ते होणार नाही आणि ते जर असेल तर कंट्रोलला ठेवण्यात खूप मदत होईल। तर जागतिक रक्तदाब दिना निमित्त हा मेसेज मी सगळ्या लोकांना देणार आहे। धन्यवाद।